सत्तापालट झाल्यास कुणालाही सोडणार नाही, मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य. जरांगेंच्या पाठीशी अजित पवार, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी. रोहित पवार यांच्या निशाण्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला, रोहित पवारांचा आरोप. भाजपने मुंबईत भाकरी फिरवली, आशिष शेलार यांच्या दीर्घ ताब्यातून संघटना नव्या दमाच्या नेतृत्वाकडे. तुम्हाला तुरुंगात राहून सरकार का चालवायचं आहे, अमित शहा यांचा विरोधकांना सवाल. वराह जयंती निमित्त ठाकरे गटाकडून उपरोधिक आंदोलन, सोलापूरमध्ये मंत्री नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. राज ठाकरेंचे खंदे समर्थक वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार, खेडेकर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कामध्ये, सूत्रांनी दिली माहिती. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता नवीन नियम, एटीएम मध्ये महिन्याला फक्त आता 3च फुकट व्यवहार करता येणार, 4थ्या व्यवहारापासून द्यावी लागणार फी. वरद घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, पावसाळ्यात दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला होता घाट. अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं लखनौ इथं उत्स्फूर्त स्वागत, शुक्ला आता स्वगृही जाण्यासाठी लखनौला दाखल झाले. गंगापूर धरणामधून 990 क्युसेकनं पुन्हा पाण्याचा विसर्ग, गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस, तर गंगापूर धरण सध्या 97% भरलं. पुण्याची प्रभाग रचना ही अन्यायकारक, पवार गटाच्या प्रशासनावर गंभीर आक्षेप. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांचा राजभवन इथे सन्मान होणार, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार राधाकृष्णन यांचा सत्कार.